वेळ आली तरी काळ येणार नाही. रोज सकाळी न चुकता घरामध्ये करा ही कामे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा. हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही. आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचे आहे. पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर याचा काय उपयोग. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठताच हे एक काम नक्की करा. अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे. जे लोक उठल्यानंतर हे एक काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहतील. तसेच माता लक्ष्मी हे प्रसन्न होते. असे व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळची कोणती चूक आहे जे आपण चुकूनही करू नये. नाहीतर या चुका तुमच्या आयुष्याचे, कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात. तर मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो. म्हणूनच सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा. आपल्याला दीर्घायुष्याबरोबर धनही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही. वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी करतो त्याच्या घरात धन, वैभव वेगाने आकर्षित होते. तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करतो. तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही. ते दिवसेंदिवस धनाच्या भावात जात आहेत. कदाचित या गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नसाल. कारण म्हणजेच तुमच्याकडून झालेल्या काही चुका. आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत, अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वजांनी, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्याला समजावत असतात. पण या आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही. म्हणून जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःच असतो. आपण कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळे निर्माण होतात. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जे कोणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही कामे करू नका. त्यातील पहिलं काम म्हणजे स्वतःला आरशात पाहणे. मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही एक चूक कधीही आयुष्यात करू नका. शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये. सकाळी उठला तेव्हा स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे हे होईल. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका. याची विशेष काळजी घ्या. आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपली आजी, आपले आजोबा म्हणायचे की जास्त वेळ असतात बघत बसले तर आरशामध्ये ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको, आरशामागे काळ असतो. तर उठल्या उठल्या आरशात बघितल्याने सुद्धा दुर्भाग्य पाठ सोडत नाही. 2. सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे. आजच्या काळात लोक सकाळी उठतात आणि चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात. जर तुम्ही सुद्धा ही एक चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे. सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते. सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्न सेवन करू नये. ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी. दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका. निदान तुमचे तोंड तरी नक्की धुवा. 3. स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते. सकाळी उठल्यानंतर मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे. जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिला तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ परमेश्वराचे स्मरण करणे योग्य राहते. त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ जातो. 4. गंगाजलाला आपण शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे. पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहेत. म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या पेल्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा.
पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा. सकाळी उठल्यानंतर गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. हे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगाचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तींच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला युगानुयुगाचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अपवित्र होत नाही किंवा शिळे देखील होत नाही. नंबर 5. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मक आणि दरिद्रता दूर घालवायची असेल तर सकाळी उठल्यानंतर ही एक काम नक्की करा. तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्या. सकाळी उठल्या उठल्या हनुमानजींचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीत किंवा समोरील भिंतीवरील तुम्ही श्रीकृष्णांची मनमोहक चित्र नक्की लावा. त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. पृथ्वी मातेचा आशीर्वाद घ्या आणि क्षमा मागून आपले पाय पृथ्वीवर ठेवा. त्यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. घरावरील वडीलधाऱ्यांची व्यक्ती जर नसतील घरामध्ये तर त्यांच्या पोठोला नमस्कार करा. आपण जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये करायला हवी, ज्यामुळे आपल्याला आयुष्य प्राप्त होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतो. ते कायम म्हणतात. ते काम म्हणजे सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक नक्की लावावा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर टिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सर्व ईश्वराची कृपा राहते आणि त्याचा काळही काही बिघडू शकत नाही. कपाळावर टिळक लावल्याने काळही तुम्हाला काही करू शकत नाही. त्यामुळे असा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला ही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात, अष्टगंध लावतात किंवा पांडुरंगाचा अबीर म्हणजेच बुक्का लावतात, ते लोक कितीही वय होऊन सुद्धा आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात. त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून जणू भगवंताने दैवी शक्ती त्यांना दिली आहे असे वाटते. असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते. त्यांची जी ऊर्जा असते ती नक्कीच 50शीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त भगवंताचा चमत्कार सुरू असून दुसरे तिसरे काहीच नाही. कपाळावर नित्य गंध लावल्याने देखील देवाची कृपा प्राप्त होते. तसेच गंधांच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहतं. आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांती नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे हिंदू धर्मात अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावावा. गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो. हातात घेतलेले काम यशस्वी होते. जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते. नंबर 6. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका. यामुळे लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून घ्या. आशीर्वाद म्हणून खा. यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते. यामुळे जे तुम्ही काम करता, ज्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जात असाल ते काम पूर्णपणे यशस्वी होणारच. नंबर 7. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले आहे. यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. 8. जे लोक नियमित सूर्यदेवाला जल चढवतात त्यांचा घर, परिवार आणि समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळतो. चांगले आरोग्य लाभते आणि दीर्घायुष्य मिळते. या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतो. दररोज घराबाहेर पडणे आधी थोडे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते. या उपायाने कामांमध्ये यश तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्यालाही नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते
आणि दही आणि साखर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते. मात्र संध्याकाळी अजिबात दही आणि साखर खाऊ नये, यामुळे लक्ष्मीचा कोप होतो. तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा करावी, यामुळे सुख समृद्धी प्राप्त. तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा करावी, यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते. मित्रांनो, दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी, दिवाबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात. दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे, याची नक्की काळजी घ्यावी. काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे आणि वादविवादाचे असे वातावरण असते. यामुळे घरामध्ये अपशब्दांचा वापर सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा आई मुलांमध्ये असो, घरातील इतर सदस्यांमध्ये असो, ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेच निघून जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते. यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोला, भक्तिगीते लावा, घरात शांतता राहते. 9. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांकडे नक्की पहा. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतले की लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीची पूजा केली, तर तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली, यामुळे सर्व देवी आपल्याला प्रसन्न होतात. देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते. त्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. ज्या घरामध्ये लोक नियमितपणे असे करतात, त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ फिरकतही नाही. जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने देखील सूर्यदेवाला जल अर्पण केले, तर त्याची बुद्धी देखील विकसित होते आणि तल्लख होते. तर मित्रांनो, ही होती ती जी कामे सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायच्या आहेत. सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत. आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे, कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे, सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील भाग्य आहे. आता आपण पाहूया, धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी घरामध्ये करणे आवश्यक आहे. म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा, कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी नक्की लिहा. कोणताही मंगल कार्य किंवा शुभ कार्य असेल तर कापुराला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते. म्हणूनच तुम्ही धन किंवा इतर साधने ठरवून देण्याचा प्रयत्न करू नका, ते सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. असे उपाय केल्याने घरामध्ये अन्नाचे भांडार भरून जाते. 2. सकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. त्यामुळे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला असा दिवा लावू शकता. असे केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो व घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही. 3. घरात जेव्हा भाकरी बनते तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर 2 थेंब दूध शिंपडा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते. तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. त्याचबरोबर गुळाचा खडा देखील गाईला खाऊ घाला आणि त्यावर दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. हे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतो आणि आयुष्यामध्ये प्रगती होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही. जेवणाच्या थाळीला नेहमी पाट किंवा टेबलावर सन्मानाने ठेवा किंवा चटईवर ठेवा. जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नका. असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसूनच करावे. शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन केल्याने राहू ग्रह शांत होतो. चप्पल घालून भोजन करू नये. कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. झाडू असा ठेवा की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही.
तो पलंगाखाली ठेवू नका. यामुळे सासूसुनांचे भांडण होते. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घरातील स्त्रीचा सन्मान करा. तिथे घरातील स्त्रीचा सन्मान होतो तिथे माता लक्ष्मी राहते. दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. झाडू असा ठेवा की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही. तो पलंगाखाली ठेवू नका. यामुळे सासूसुनांचे भांडण होते. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घरातील स्त्रीचा सन्मान करा. जिथे घरातील स्त्रीचा सन्मान होतो तिथे माता लक्ष्मी राहते. दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. तसेच पैशांचे पाकिट किंवा पैसे मागील खिशाल पॅन्टीच्या मागील खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. तसेच पैशांचे पाकिट किंवा पैसे मागील खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. घरात खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते. तसेच दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा. सर्वत्र घाण पसरवू नका. पुरुषांना नखे आणि केस वाढवू देऊ नका. ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.